आंब्याला बघू शकतात काय सुंदर रंग आलेला आहे. कसा आहे हा? 1800 रुपये डझन. आणि काय वजन आहे आंब्याचं साधारण? 350 ग्रॅम आहे. हा 350 ग्राम तुम्हाला पडणार आहे. म्हणजे बघू शकता प्रत्येक आंब्याची जी साईज आहे ना मस्त मोठी आहे आणि छान जून झालेला आंबा आहे बघू शकतात. म्हणजे जसं म्हणतात ना ह्याला बघू शकतात जर तुम्हाला ओळखायचं असेल तर इथे हा खड्डा बघायचा की त्याने तुम्हाला कळतो हा जून झालेला आंबा आहे बघू शकतात. ते हातसडीचे आणि हे ते गावठी सुरे घावण्याला वाकरीला. ओके, हे कसे आहेत? ते 80 रुपये किलो. 80 रुपये. आणि हे उकडे? उकडे त्यानंतर आहे संडे मसाला. हा सुपर संडे मसाला. हा चिकन मटन किंवा खेकडा मसाला वगैरे बनवतात त्याच्यासाठी हा अप्रतिम मसाला आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय व्लॉग्स मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीचप्रमाणे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. तर आता आंब्याचा सीझन आहे तर सगळीकडे ना आंबा महोत्सव सुरू झालेला आहे. तर आपण आज आलो आहे कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 2026 विलेपार्ले येथे लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन्च, सुभाष रोड, विलेपार्ले ईस्ट. मित्रांनो, आपला हा आंबा महोत्सव 20 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर भव्य असं आंबा महोत्सव आहे जिथे वेगवेगळे काउंटर आहे. तर अवश्य या भेट द्या. सगळे डिटेल्स आणि डिस्क्रिप्शन दिलेले आहे. तुम्हाला इथे कसं यायचं आहे तर इथे आलात की तुम्हाला भरपूर वेगवेगळे स्टॉल्स पाहता येणार आहे. आंब्याचे रेट सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. प्रत्येक स्टॉल आपण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवले. त्याचबरोबर कोकण प्रोडक्ट सुद्धा इथे आहे. त्यामुळे इथे आलात तर तुम्हाला सर्व काही एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे. ते सुद्धा छान असे कोकण प्रोडक्ट्स. तर आवर्जून इथे या भेट द्या. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आत आलात ना लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन्जमध्ये तर पहिलाच काउंटर आपल्याला पाहायला मिळतो तो देवगड हापूस, पारिजात हापूस आंबा सेंटर. तर ह्यांचा इथे स्टॉल आहे. तर दादा, आता यंदा काय आंबे घेऊन आलेत तुम्ही? आम्ही हापूस आणले आहेत, पायरी आणली आहे आणि रत्नागिरी देवगड दोन्ही आहेत आमच्याकडे. ओके, तर रत्नागिरी हापूस कसा ओळखायचा? रत्नागिरी थोडा लांब असतो, देवगडचा जरा गोल असतो. हां तर आम्हाला पण डिफरन्स कळू द्या एकदा. हां, तर हा कुठला आहे? ते देवगड आहे. हे बघू शकतात देवगड हे असतात असे गोल असतात गोल असतात. आणि रत्नागिरी कसे असतात बघू? रत्नागिरी थोडं लांब आहे. थोडं असं लांबड असतं बघू शकतो. तर अशा प्रकारे हापूस, रत्नागिरी कुठला आणि देवगड कुठला हे आपण ओळखू शकतो. आणि ह्याच्यामध्ये कुठला आंबा चांगला आहे किंवा कुठचा खराब आहे हे कसं ओळखायचं? ते आता माझ्या खराब आंबा नाही आहे, नाही दाखवलं असतं. त्या आतमधून मला असं असतं त्याला. हा, ते जनरली आपण बऱ्याच वेळा त्या हिशोबाने फसतो आंबा घेतो तेव्हा. त्याला स्पंज सारखं ना असं वरती आहे ना, दाबलं ना तर आंब्याला ऍक्च्युली हा दाबला ना तिथे खड्डा पडणार, खड्डा पडायला पाहिजे. ओके, तो आंबा असेल तर खड्डा नाही पडणार, तो परत सारखं वरती तर बघू शकता तुमच्यासाठी महत्वाचं टीप आहे. म्हणजे जर तुम्ही आंबा खरेदी करतायत आणि तुम्हाला जर लासाचा आंबा खरेदी नाही करायचा असेल तर जसा हा आंबा आहे तर ह्याला असं दाबला तर बघू शकता होल नाही पडत आहे. साईडला जास्त करून असतं ते सारखं होतं. ओके, जास्त करून इथे खालच्या साईडला असतं ना. तर अशा प्रकारे आंब्याची ओळख होते. त्यानंतर आता आपल्याकडे देवगड हापूस कसा आहे? हा 1000वाला आहे. ओके, हा, आणि जुना आंबा झाला की नाही ते बघायचं असेल तर इकडे देठावरती बसतं, थोडा खड्डा पडणार असं. ओके, आतमध्ये गेलेलं असतं. ओके. म्हणजे हा बघू शकता आता हा व्यवस्थित आडीत पिकलेला आंबा आहे बघू शकता. हा पण बघा. तर ते जर तुम्हाला ओळखायचं असेल ना आडीत पिकलेला आंबा आहे की नाही तर हे असा गोल खड्डा पडतो ह्याला. आणि एखादा तुम्ही दाखवू शकता का कुठला आंबा जो ऑर्गॅनिकली नाही पिकला आहे तुमच्याकडे? आहे का तसं काही? ऑर्गॅनिकचं हे नाही असं, म्हणजे कसे थोडा कवळा असेल ना असं त्याला हे सुरकुत्या वगैरे पडणार. ओके, म्हणजे जर कवळा काढलेला असेल आंबा. कवळा असेल तर तो आम्ही बाजूला काढून ठेवतो, ओके, कस्टमरला देत नाही. बघू शकतात. तर कवळे आंबे असतात ना ते आपल्या कस्टमरला देत नाहीत. म्हणजे इथे जेवढे आंबे हे छान जून, छान रंग आलेले आणि छान आडीत पिकवलेले तुम्हाला मिळणार आहे. तर बघू शकता तुमचे आपण सर्व प्रश्न इथे एक एक करून सोडवतोय. म्हणजे तुम्हाला आंबा खरेदी करताना हे महत्वाचे टिप्स जे आहेत ते तुम्हाला समजतील. तिथे काय वेगळे आहेत का? हे पायरी आहे, पायरी भिकारे. हे पायरी आंबे आहेत का? हे हापूस आहे. हे हापूस आहे. हा, हे हापूस आहे. ह्यांना छान रंग आलेला आहे बघू शकता. हा, हे मस्त आहे एकदम. ही मोठी साईज आहे ना? हा, ही मोठी साईज आहे. काय कॉस्ट आहे ह्यांची? हे 1500 वाले आहेत. ओके, हे 1200 वाले आहेत. ह्यांना पण अतिशय सुरेख रंग आलेला बघू शकतात. प्रत्येक आंबा बघू शकता छान लाल झालेला आहे. लाल लाल पाहिजे. आणि हे 1200 ने तुम्हाला डझन पडणार आहे. हा बघू शकतात, हा मस्त आंबा आहे बघू शकतात. एकदम नॅचरल. तसं हा पण बघू शकता. हे सर्व नॅचरली जून झालेले आंबे आहेत झाडावर बघू शकतात. त्यानंतर इथे हे पण आहे बघू शकतात. आणि आपण पायरी आंबे पण आणलेले दादांनी तर तेही बघूया. हे पायरी आहेत ना? हे पायरी आहेत. हे पण पायरी सुद्धा बघू शकतो. छान रंग आलेले आहेत केसरी ह्याला. हे पण छान जून झालेले. हे कसे डझन? हे 1300 रुपये डझन आहे. ओके, तर बघू शकता दादांनी त्यांचा नंबर इथे दिलेला आहे काउंटरवर. तर घरपोच डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे. तर नक्की इथे या. मुंबई, ठाणा, वाशिम मध्ये आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो. कमीत कमी 2 डझन पाहिजे. ओके, 9969889628. मे महिन्यापर्यंत लास्ट पर्यंत मिळतील आंबे. ओके, थँक्यू. थँक्यू. तर इथे घारकर मँगो आलेले आहेत आपले देवगड मँगो घेऊन इकडचे हापूस. तर आता आपण त्यांनाच विचारूया की आपला हापूस कसा ओळखायचा आणि काय रेट चालू आहे सध्या मार्केटमध्ये. हापूस आहे, देवगड हापूस आहे.
हे 1200 रुपये डझन आहे. ओके, साईज बघू पातळ शकतात मोठी सालीचा, आहे. हा पातळ सालीचा आणि केशरी रंगाचा हापूस हा देवगड हापूस आहे. एक 2000 पासून चालू होतात. ओके, हे 1000 वाले आहेत बघू शकता. म्हणजे जरा मीडियम साईज हवी असेल तुम्हाला ते 1000 पासून सुरू 1000 होतात. पासून चालू होतात. त्यानंतर इथे ही मोठी साईज पण आहे. हे पण आपले देवगडच आहेत ना? 1700, हो. बघू शकता एक आंबा केवढा मोठा आहे बघू शकता. आणि अस्सल देवगड हापूस आहे. त्यानंतर हा हा 1400 रुपये डझन आहे. आणि हा पायरी आहे का? पायरी आहे. पायरी पण बघू शकता छान आहे. पायरी आहे, पातळ सालीची पायरी आणि काय साईज कॉस्ट आहे? ही 1000 रुपये पायरी आहे. 1000 रुपये पायरी आपल्याकडे आहे, पण मीडियम साईज आहे. 1600 नुसार पायऱ्यांची साईज आहे. ओके, म्हणजे साईज नुसार प्राइजेस चेंज होणार. आता अस्सल देवगड हापूस कसा ओळखायचा? हा फरक आहे. हे देवगड हापूस आहे. ओके, ओळख कशी करायची? हातून केशरी कलर असणार ओके आणि पातळ साल असणार त्याची. ओके, हा. तर बघू शकतात हा अस्सल देवगड हापूस म्हणून आपण ओळखू शकतो. तर अशा प्रकारे यांचा आंब्यांचा स्टॉल इथे लागलेला आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतोय, म्हणजे तुम्ही ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता. हा बघू शकता, हा त्यांचा नंबर आहे. तर यावर तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर घरपोच सेवासुद्धा उपलब्ध आहे ना? कसं उपयोग. तर नक्की संपर्क करा आणि खरेदी करा. धन्यवाद. आता आपण आहे ना पारकर बंधू यांच्या काउंटरला आलो आहे आणि इथे पण बघू शकतात अतिशय सुंदर मँगोज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छान मस्त आडीत पिकवलेले कलर सुद्धा बघू शकतात, अतिशय सुंदर आलेले आहे. कसे आहेत मँगो? साहेब मँगो आपल्याकडे 1200 रुपयापासून तर 1800 रुपये डझन आहे. ओके, 1200 ते 1800 पासून सुरुवात होतात, पण आंब्याची साईज सुद्धा बघू शकतात अतिशय हा मस्त मोठी साईज 250 आहे. ग्रामचं फळ आहे. ओके, म्हणजे एक पाव किलोचा आंबा तोडणीचा आहे. आंबा पूर्ण भरलेला. कुठला म्हणाला? जून तोडणीचा आंबा. ओके. देवगड हापूस. देठामध्ये खड्डा असलेला आंबा. ओके, तर सगळ्या आंब्याच्या डेटावर इथे खड्डा पडलेला आहे, मग त्याने ओळखू शकतात की हा छान जून झालेला आंबा आहे बघू शकतात. आणि हे वाले हे 1600 रुपये डझन हे आहे. 1600 हे रुपये 300 ग्राम प्लस आहे. हे बघू शकता, हे 300 ग्राम प्लस येणार आहे तुम्हाला सगळं. हे बघू शकतो. आणि हा संपूर्ण विजयदुर्ग जामसांडीचा आंबा आहे ओके, देवगडचा. देवगड जामसंड्यातला आंबा आहे हा. आणि इथे सगळा पावस, रत्नागिरी पावस. ओके, रत्नागिरी पावसचा कातळ कप्यातला आंबा आहे, संपूर्ण लाल तोंडाचा. हा मस्त बघू शकतो, छान जून झालेला आहे, रंग पण मस्त सुरेख आलेला आहे. हे असे आंबे ना खायला छान वाटतात, कलर बघूनच मन होतं. 1996 पासूनचं शॉप आहे दादरला. बरोबर. 32 वर्षाची परंपरा आहे. तर हे पारकर बंधू सगळ्यात जुने आहेत आपल्या दादरपासून आणि आपण वर्षानुवर्ष त्यांच्याकडे आंबे आम्ही स्वतःसुद्धा खरेदी करतो आहे. त्यामुळे तुम्हाला अस्सल हापूस देवगड आणि रत्नागिरीचे हवे असतील तर म्हणजे खात्रीशीर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही ह्यांच्याकडनं खरेदी करू शकतात. आणि हा आपला पायरी आहे का? हो, पायरी आहे. हा कसा आहे? हा पायरी 1400 रुपये डझन. हा 300 ग्रामचा पायरी आहे. ओके, बघू शकतात मोठा आहे. अमृत पायरी बोलतो आपण त्याला. ओके, हा 350 ग्राम. हा 350 ग्रामचा आहे. आणि हे वाले? हा 1000 रुपये डझन आहे. हा 1000 रुपये. छोटा पायरी आहे. छोटा आहे पायरी. पण बघू शकता आता पायरी सुद्धा आले आहेत. त्याला पॉईंट असते पायरीला. बरोबर, त्यांनी तुम्ही ओळख करू शकता हे पायरी आहे म्हणून. आणि बेसिकली पायरी तुम्हाला लगेच ओळखू येतात. हा, पातळ साळीचा असतो, रसाळ एकदम असतो. आणि हे खरेदी करायचा आपला नंबर 9323830448 आणि वेबसाईटवरती parkermango.com. थँक्यू. आणि आपण कुठपर्यंत डिलिव्हरी देता? मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये फ्री होम डिलिव्हरी, मिनिमम 2 डझन. ओके, चालेल. कर दादा, नमस्कार. काय आणलं कोकणातून? कोकणातून लाडू आहेत, खाजा आहे, काजूगर आहेत, पाचक आहे, वडेपीठ आहे, घावणपीठ आहे, आंबोळी पीठ आहे. हे वड्याचं आहे, कोंबडी वडे. गोडा मसाला आहे, गरम मसाला आहे, थालीपीठ आहे. आणि काजू कसे आहेत? काजू हे 1100 रुपये 1 किलोचं पॅकेट आहे. ओके, 1 किलोचं पॅकेट आहे 1100 रुपयाला. पण काजूची साईज बघू शकतात, अतिशय मोठी साईज आहे. त्यानंतर सोललेले सुद्धा. हे सोललेले कसे? सोललेले 1250 हे मशीनवर भाजलेले आहेत ना? नाही, ड्रम रोस्टेड असतात ते. Drum roasted. सालं काढलेली असतात, ओके. भाजलेले असतात. आणि हे वाले? हे ड्रमातलेच असतात, पण हे सालवाले, सालं पण पटापट निघतात. ओके. आणि हे गोड कोकम आहे, गोड कोकम आहे, सांडगी मिरची आहे भरलेली, चिंच आहे, हो, गावठी मध आहे, पणसाचे बघू हे शकतात. खोबरेल तेलात तसं आंबा पोळी आहे. हे काय आहे? हे आंबावडी आहे आणि ही कच्च्या कैरी वडी. कच्च्या कैरीचे. आणि ही ताटामध्ये उन्हात वाळवतात तशी. साठ आंबापोळी आहे. साठ आहे. ओके, कुळीत पीठ आहे. कुळीत पिठाचा रंग बघू शकतात, याच्यात अतिशय मस्त मसाला वगैरे भाजलेला. टाकलेला आहे, तिखट वगैरे मिक्स आहे त्याच्यात. ओके, सगळं रेडी आहे. त्यानंतर मध आहे, मध आहे, परत ताकातल्या मिरच्या आहेत. मिरची, जांभळाची पावडर आहे. हे बघू शकता, जांभळाची पावडर आहे. ज्यांना डायबिटीज आहे आणि त्यांना जांभूळ पावडर हवी असेल तर इथे येऊन या काउंटरला तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर साधी कुळीत पिठी आहे, डांगर पीठ आहे, कुळीत आहे, त्यानंतर हापूस आंबा पोळी आहे. आणि हे काय आहे? तिळकुट आहे ते काळे तिळकुट आहे. त्यानंतर मालवणी घावण पीठ आहे, वडे पीठ आहे, कोकमा आहेत, आंबोळी पीठ आहे, उकडे तांदूळ आहेत, पोहे आहेत, गावठी पोहे पण बघू शकता, सुरेख रंग आहे. त्यानंतर उकडे तांदूळ पण. हे कुठले आहेत उकडे तांदूळ? वालायचे असतात. वालाईचे आहेत बघू शकता. आणि ही कोकमा आहेत. ओके, हे कोकम आहे, छान आंबट आहे. कशी आहेत ती? चांगले. 200 रुपये पाव.
स्पेशल मसाला आहे, मालवणी मसाला पण आहे, संडे मसाला आहे, मच्छी मसाला आहे, कोकम वेगवेगळ्या प्रकारची कोकम सरबत आहे, कैरी पण आहे, आवळा सरबत आहे, हा मँगो पल्प आहे, कोकमचा आगळ पाहिजे आगळ आहे कोकमचा, लेमन जंजीर आहे, जांभळाचा रस आहे, तुम्हाला परत गावठी आगळ येतो हा कोकमचा, हा 2-3 वर्ष ठेवला तरी तुम्ही राहू शकतो, फ्रीजच्या बाहेर ठेवायचा, फ्रीजच्या बाहेर ठेवतो. बाहेर ठेवायचा. आणि रंग कसा आहे? हा 150 रुपये अर्धा लिटर, आणि रंग नॅचरल आहे. नॅचरल आहे, कोकमचा रस आहे. आणि हे खरेदी करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा 8693861021. ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. यांचं छान असं कोकणातलं सर्व मसाले, पिठं, काजू, लाडू हे सर्व खरेदी करू शकतात. आपल्या श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस यांच्याकडे देवगड आणि रत्नागिरी येथील जगप्रसिद्ध तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे मिळणार आहेत. पण अतिशय सुंदर आणि मोठी साईज आंब्यांची या ताईंकडे आहे. तर आपण सुरुवात इकडनंच करूया. ह्या आंब्याला बघू शकतात काय सुंदर रंग आलेला आहे. कसा आहे हा? 1800 रुपये आणि काय वजन आहे ह्या आंब्याचं साधारण? 350 ग्रॅम आहे. हा 350 ग्राम तुम्हाला पडणार आहे. म्हणजे बघू शकतात प्रत्येक आंब्याची जी साईज आहे ना मस्त मोठी आहे आणि छान जून झालेला आंबा आहे बघू शकतात. म्हणजे जसं म्हणतात ना ह्याला बघू शकतात जर तुम्हाला ओळखायचं असेल तर इथे हा खड्डा बघायचा की त्याने तुम्हाला कळतो हा जून झालेला आंबा आहे बघू शकतो व्यवस्थित. त्यानंतर इथे पण बघू शकतात ही सुद्धा सेम आहे ना? हो ओके. आणि हे वाले 1600. हे 1600. त्यात पण आंब्याची साईज अतिशय मस्त आहे हे बघू शकता. त्यानंतर हे वाले हे 1500. हे 1500 आणि 1600 मध्ये जास्त डिफरन्स नाही आहे बघू शकता. पण 1 मिलीग्रामचा फरक पडेल तुम्हाला थोडा. आणि हे 1400. हे 1400 आणि हे वाले छोटे 900. हे 900 नाही आहेत. हे पण छान आहे बघू शकतात. मस्त पातळ सालीचे दिसतात बघू शकतात. त्यानंतर हे वाले सेम. ओके हे पण 1400 आणि ते वाले हे 1600. 1600. म्हणजे जर त्यांना आता लगेच नाही खायचं आहे ना आणि काही दिवसांनी खायचं असेल तर हे 8 दिवसांनी पिकतील असे आंबे आहेत बघू शकतात छान जून झालेले. तर हे तुम्हाला 1600 मिळणार आहेत ना तोपर्यंत मिळणार. आणि हे खरेदी करायचं असेल तर ह्यांचा हा नंबर बघू शकतात तिथे दिलेला आहे. तर यावर तुम्ही संपर्क केला तर होम डिलिव्हरी सुद्धा आहे का? हो हो पोर्टरद्वारे आम्ही पाठवतो. ओके. तर पोर्टरने तुमच्या घरी हे आंबे येऊन जातील तर तुम्ही ह्याच्यावर संपर्क करू शकतात आणि त्यांच्याकडनं खरेदी करू शकतात. तर मित्रांनो आता पण आहे ना धुरी बंधू मसाले यांच्याकडे आलेलो आहे. ह्यांच्याकडे अस्सल मालवणी मेवा तुम्हाला मिळणार आहे. तर आता आपण दादांनाच विचारूया आज काय काय ते इथे घेऊन आलेत आपल्या सर्वांसाठी. तर दादा काय सांगशील आपल्या व्ह्यूअर्सला? नमस्कार, मी कुडाळ पिंगोळीवरून आलो आहे. माझा पिंगोळी गाव आहे आणि माझा ब्रँड आहे धुरीबंधू मसाले. आणि माझ्याकडे अनेक प्रकारचे घरगुती डंकामध्ये कुटलेले मसाले आहेत. त्याच्यानंतर दातार दळलेली पिठं आहेत. त्याच्यानंतर खाजा लाडू आहेत, कोकम आहेत, गावठी दाडा आगळ आहे, बाकी कोकम सरबत आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हा बघा हा माझा स्पेशल मालवणी मसाला आहे. हा घरगुती हा डंकावर कुटलेला मसाला आहे. डंकावर कुटलेला मसाला असला तर त्याच्यामध्ये असं असतं की त्याचं तेल आहे ना हे बाहेर जात नाही आणि पूर्ण मसाल्यामध्ये उतरते आणि तो मसाला जळत नाही. त्यामुळे ह्या मसाल्याची क्वालिटी जेव्हा तुम्ही खाणार ना तेव्हा याची क्वालिटी ही तुम्हाला 1 नंबर लागणार. बरोबर. या मसाला टेस्टमध्ये तुम्हाला फरक जाणवतो जेव्हा आपण असे मसाले खरेदी करतो ना? बरोबर. आणि ही काश्मीरी मिरची पावडर ही ऑर्गॅनिक आहे. ह्याच्यामध्ये थोडा पण कलर वगैरे काय मिक्स नाही. ही 900 रुपये किलो आहे. हा मसाला आहे 800 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर हा मच्छी मसाला हा कच्चा मसाला असतो. याच्यामध्ये गरम सामान वगैरे काय नसतं. हा मच्छी कढी आणि मच्छी फ्रायसाठी चालतो हा मसाला. त्याच्यानंतर हा आहे संडे मसाला. हा सुपर संडे मसाला. हा चिकन मटन किंवा खेकडा मसाला वगैरे बनवतात त्याच्यासाठी हा अप्रतिम मसाला आहे. त्यानंतर माझ्याकडे ही पिठांमध्ये ही जातार दळलेली पिठी कुळीत पिठी ही जेव्हा तुम्ही बॉईल करतात तेव्हा ह्याचा सुगंध हा एवढा अप्रतिम असतो की तुम्हाला जेव्हा बॉईल व्हायच्या आधी तुम्हाला भूक लागणार त्याच्या सुगंधाने. त्यानंतर हे घावणा पीठ आहे, डांगर पीठ आहे. त्यानंतर परत इकडे गावठी हळद आहे. हा मच्छी फ्राय हा रेडीमेड मसाला आहे. डायरेक्ट लावायचा? हा डायरेक्ट लावायचा. म्हणजे मॅग्नेट केला की नंतर फ्राय करायच्या आधी हा मसाला लावायचा आणि डायरेक्ट मच्छी फ्राय करायचा. 1 नंबर टेस्टी. बरोबर. त्यानंतर हा गरम मसाला आहे. त्यानंतर उकडे तांदूळ आहेत, सांडगी मिरची आहे. हे फ्राय गरे आहेत या सीझनचे आहेत ना? हां खोबरेल तेलामधून फ्राय केलेले गरे आहेत. हे क्रिस्पी आहेत एकदम टेस्टी आहेत. त्यानंतर आमच्याकडे हा चुलीत भाजलेला काजू हा स्पेशल आहे आमचा चुलीत भाजलेला काजू. हा आता संपलेला आहे. हा तर तुम्हाला उद्या ते परवा 2 दिवसामध्ये मिळेल. आणि आम्ही सर्व हे प्रोडक्ट आहेत ते 12 महिने हे कुरिअरने पाठवतो फ्री होम डिलिव्हरी. त्यानंतर हा बघा हा गावठी आगळ हा घरगुती आगळ आहे. हे फक्त 2 बूस टाकायचं बस. याचा आंबटपणा हा अप्रतिम आहे. आता कोकम सरबत आहे, कैरी पण आहे, पाचक आहेत, हे आवळा ज्यूस आहे, आवळा सरबत आहे, जांभूळ ज्यूस आहे.
असे अनेक प्रकारचे प्रोडक्ट आमच्याकडे आहेत आणि सगळ्याचे आम्ही फ्री होम डिलिव्हरी म्हणजे घरपोच सेवाही देतो. त्याच्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे वरती. बघू शकता या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. निलेश धुरी यांचं नाव आहे. 7756 थँक्यू दादा. ओके. नमस्कार दादा, नमस्कार नमस्कार. काय घेऊन आलात आज? आंबे, हापूस, पायरी. आणि ह्यांचा आहे रामेश्वर कृपा मँगोज फार्म आणि हा त्यांचा ब्रँड आहे. आणि आज काय काय आंबे आणले पण दादांनी पुढे ते पाहूया. तर काय हापूस सांगाल? आणि पायरी. ओके, आता हा कुठला आहे? आता केशर आहे ना, हा हापूस आहे देवगड. ओके, कसं आहे? हा 1300 रुपये डझन. ओके, आणि हा वाला? 1400. हा 1500. ओके, बघू शकतो म्हणजे 1300 पासून चालू आहे. त्यानंतर इथे पायरी आहे ना, बघू शकता छोटे छोटे पण आहे 600 त्यांच्याकडे. रुपयावाली आहे, हे अगदी 600 रुपये डझननी आहे ना हे. हो, बघू शकता एवढी छोटी साईज आहे. तर हे सुद्धा आहे. आणि हे थोडे मोठे आहेत का? थोडी मोठी आहे. हे कसे आहेत? ही 700 रुपये डझन. 700 म्हणजे 600-700 अशा रेंजमध्ये पायरी सुद्धा आहे. आणि हापूस आंबा आहे तर नक्की यांच्या काउंटरला इथे या, व्हिजिट करा. त्यांचा नंबर वरती दिलेला आहे बॅनरवर, तरी मी इथे तुम्हाला एकदा दाखवतो आहे. थँक्यू दादा. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार ताई, नमस्कार. काय घेऊन आलाय? मी माझे घरगुती सरबत आहे. गुळाचं कैरी पण आहे, पेरू आहे, आवळा आहे, जिरा मसाला, खस आहे, गुळाचा आवळा आहे, पंचामृत आहे, बघू शकतो हे वाळ्याचं आहे ना. वाळा तेच. तर हे सर्व असे ज्युसेस आहेत त्यांच्याकडे, प्लस टेस्ट सुद्धा आहे. तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ना टेस्ट करून त्यांच्याकडनं खरेदी करू शकतात. तसं डायबिटीजसाठी जांभूळ पावडर आहे, करू शकतात. आणि ह्यांच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे ह्यांची मँगो आणि पेरूची कुल्फी ही तुम्हाला ह्यांच्याकडे मिळणार आहे. तर नक्की तुम्ही इथे या आणि व्हिजिट करा. इथे आलात तर ह्यांचा स्टॉल क्रमांक आहे 23. नमस्कार ताई, काय घेऊन आलाय? लोणची वगैरे. तर इथे बघू शकता ह्यांच्याकडे ना विविध प्रकारचे चटण्या आहेत. तसेच लोणचं मिरचीचं, कैरीचं, त्यानंतर लसूणचं, परत आंब्याचा छुंद आहे, कैरीचा छुंद आहे, आवळे आहेत मोरावरतले. हे काय ताई? बेलफळ. बेलफळ आहे. तर हे सर्व तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याबरोबर करवंदाचं लोणचं सुद्धा आहे. तर लोणचं जर तुम्हाला हवं असेल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या प्रकारचं बनवलेलं आहे, तर तुम्ही ह्यांच्या काउंटरला व्हिजिट करू शकता. फोंडाघाट लोणचे सेंटर आणि तो पाठी त्यांचा नंबर दिलेला आहे. तर इथे बघू शकतात वाळवणातले सुद्धा प्रकार आहेत. सिद्धार्थ मालवणी पापड असं ह्यांचा ब्रँडचा नेम आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही पापड वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, तसेच साबुदाण्याचे आहेत, बटाट्याचे आहेत, नाचणीचे आहेत. त्यानंतर इथे हा गार्लिक ग्रीन चिली ठेचा आहे. त्यानंतर कोल्हापुरी लाल ठेचा आहे. हे कसले पापड आहेत? कस्तुरी मेथी आहे. हे नाचणी, हे पिवळे बटाटे, रेड चिल्ली आहे, ओनियन आहे, ओके, बटाट्याचे आहेत, बटाट्याचं पास्ता आहे, मक्याचे आहे, इकडे बीटरूट आहे. तर बघू शकतात हे छान असे हेल्दी यांच्याकडे स्नॅक्स आहेत. हे तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतात किंवा तोंडालाही लावू शकतात जेवणाबरोबर. फ्राय केले की आपण चांगल्या तेलामध्ये ते तळले जातात. तर नक्की तुम्ही इथे या आणि खरेदी करा. तर इथे सुद्धा ना रोस्टेड मिलेट्सचा काउंटर आहे. तर ताई आज काय घेऊन आली आपण तिच्याकडं चेकआउट करूया. ताई काय काय आणलं आज रोस्टेडमध्ये? आपला वागजाई गृहोद्योग म्हणून एक बचत गट आहे. त्या बचत गटाच्याद्वारे आम्ही मल्टीग्रेन मिलेट्समध्ये भेळींचे प्रकार बनवतो. त्याच्यामध्ये आपल्याला बाजरी, नाचणी, ज्वारी, पुन्हा खपली गहू असे वेगवेगळ्या प्रकारचे भेळ मिळतील. शिवाय याच्यामध्ये पंचधान्याची भेळ आहे, नाचणीची भेळ आहे. शिवाय आपल्याकडे याच्यामध्ये रोस्टेड पंचधान्याची चकली आहे आणि यामध्ये आपली भाजणीची चकली पण येईल. आणि यामध्ये आपल्याकडे रोस्टेड पफ पण आहे. त्यामध्ये ज्वारीचं आहे, चटपटा प्रकार आहे, चीज आहे, पुदिना आहे, मॅगी फ्लेवर आहे. आणि यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे रोस्टेड 0 ऑइल असलेले सगळे मिलेट्समधले प्रकार आहेत. तर नक्की तुम्ही इथे या, व्हिजिट करा. यांच्या स्टॉलला पाठीमध्ये त्यांनी त्यांचा नंबरसुद्धा दिलेला आहे. तर यावरही तुम्ही संपर्क करू शकता. ऑनलाईन त्यांच्याकडे डिलिव्हरीची सेवासुद्धा आहे. तर थ्रू पोर्टल्स वगैरे सुद्धा तुम्ही हे मागवू शकता. नमस्कार. आपण यावेळी रत्नागिरी आणि रायगड म्हणजे अगदी समुद्र किनारपट्टी रत्नागिरीतला गणपती पोहेचा आंबा आपण इथे आणलेला आहे. त्याप्रकारे आपण नेहमी आम्ही रायगडचे आहोत, त्यामुळे आम्ही मुरुड जंजिराचा तो पण समुद्र किनारपट्टीचा आंबा आम्ही आणतो. आपला आंबा अतिशय गोड निघतो, चांगली चमक असते आणि उत्तम प्रकारे तो पिकतो पण. म्हणजे ज्या आपल्या कोकणातला खराखोरा आंबा तो समुद्र किनारपट्टीचा आंबा तो आपण इथे आणलेला आहे. यासोबत आपण ना हापूसचे बिटके आंबे पण देतो आहे, रायवळ आंबे पण आपण देतो आहे. आता उद्या आपल्याकडे रायवळ आंबा उपलब्ध होणार आहे, बिटका हापूस आंबा उपलब्ध होणार आहे, केसर पायरी पण मिळणार आहे. आपल्याला या इथे पार्ल्यामध्ये सगळ्या प्रकारचे कोकणातले आंबे मिळणार आहेत. तर बघू शकतात पाटील त्यांचा नंबर दिलेला आहे. तसंच घरपोच सुविधा सुद्धा उपलब्ध आहे पोर्टा थ्रू वगैरे. तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता दिलेल्या नंबरवर आणि या छान कोकणातल्या आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. नमस्कार. नमस्कार. काय घेऊन आलात आज? मी मालवणी मसाले कोकणचं मेव घेऊन येईल.
बघू शकता कोकणचं मालवणी मस्त. अस्सल मेवं घेऊन इलेले आहे इथे. तर त्यामुळे तुम्हाला इथे सगळ्या मालवणचे पदार्थ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. जसं हळद आहे, कांदा लसूण चटणी आहे, ही काय आहे तीच आहे. परत त्यानंतर कोकम आहे, चिंच आहे, वडे पीठ, आंबा पीठ आहे, तसंच घावण पीठ आहे, तसंच आपला मालवणी खाजा आहे, काजू पण आहे. बघू शकता कसे आहेत काजू. काजू 1100 रुपये किलो, हे 1250 रुपये किलो. ओके. त्यानंतर पिठं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, मसाले मिळणार आहेत तुम्हाला. गावठी तांदूळ आहे. हे कुठले तांदूळ आहेत. ते हातसडीचे हातसडीचे. आणि हे डायबिटीजसाठी. ते गावठी सुरे घावण्याला वाकरीला. ओके. हे कसे आहेत. ते 80 रुपये किलो. 80 रुपये. आणि हे उकडे. हे उकडे पेजेसाठी. हे कुठले आहेत. उकडे उकडे वालायचे वालाईचे. हां हे वालाईचे आहेत उकडे. बघू पोहे शकता. पण वालायचे हे पोहे पण बघू शकता. आणि तशी कोकम सुद्धा आहे. कोकम 200 रुपये पाव. तर अशा प्रकारे ह्यांचा हा स्टॉल आहे सुधीर मसाले म्हणून. त्यांचा नंबर सुद्धा इथे दिलेला आहे. तर नक्की इथे या आणि भेट. तर ताईचा इथे श्री गीता स्वीट्स म्हणून काउंटर आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ना पौष्टिक लाडू पाहायला मिळणार आहेत. तर काय काय प्रकारचे लाडू आहेत. आपल्याकडे मेथीचे आहेत, मुगाचे आहेत, बेसनचे आहेत आणि अजून व्हरायटीज आहेत. पण आम्ही सध्या 3 लाडू लॉन्च केले ओके. आणि बाकीचे लाडू आम्ही ऑर्डरप्रमाणे बनवले. तसं इथे बघू शकता त्यांचे प्राइसिंग पण दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला घरगुती आणि चांगल्या तुपातले लाडू खायचे असतील तर तुम्ही ह्यांना नक्कीच संपर्क करू शकतात. तसं इथे हे काही गिफ्ट हॅम्पर दिसते. हो. हे काय आहे? आम्ही म्हणजे वेगवेगळे लाडू आपण कोणाला गिफ्ट करताना असे हॅम्पर म्हणून गिफ्ट करू शकतो. बरोबर. गणपतीत म्हणा, दिवाळीत किंवा रक्षाबंधन आलं Correct. किंवा रुखवातीत ठेवण्यासाठी हे बेस्ट आहे. पॅकेजिंग पण मस्त वाटतंय त्यांचं. बघू शकतात. असं आणि असं असं पॅकेजिंग packaging तुम्हाला होतं. जसं हवं तसं आम्ही करून म्हणजे कस्टमायझेबल करून आम्ही देऊ. आणि तुमचा नंबर. आमचा नंबर 9920453178. थँक्यू. थँक्यू. मायकर बंधू आम्ही आलो तर रत्नागिरी हरचे पावसच्या बाजूला आहे. आणि हे आपल्याकडे देवगड रत्नागिरी हापूस दोन्ही आहे. हा बघा हा रत्नागिरीचा आपल्या बागेतलेच हापूस हे आहे. मोठे आहेत बघू शकता एकदम रत्नागिरीतील. छान. हे कसे. हे 1700 सांगून आपण 1500-1600 पर्यंत 1500-1600 पर्यंत छान तुम्हाला असा मोठा आंबा मिळणार आहे. 1 पाव किलो सुमार आहे. पाव किलो काय जास्तच आहे. 400 ग्राम 400 ग्राम आहे बघू 350 ते शकता. म्हणजे 350 हे जास्त. पाव किलोचं आहे. ओके. हे पाव. 270 ग्राम आहे. तर अशा प्रकारे ह्यांच्याकडे हे आंबे आहेत. हां आणि हे सगळे बघू शकता छान आडीतले आहेत पिकवले. प्युअर आडीतले आहेत ते. तसंच इथे आपल्याला ही घोटं जी आपण म्हणतो तशी गावठी रायवळ बोलतात. रायवळ. ही कशी आहेत म्हणाला. हे 250-300 साईज प्रमाणे होतं. साईज प्रमाणे देणार. हो. त्यानंतर हे आणि हा देवगडमध्ये 1200 वाला आहे. ओके. देवगड 1200 मध्ये आहे. आणि स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे. 6000 पासून आहे. म्हणजे ओके. आहे 800 वाला पण ओके. ओके. 800 वाला सुद्धा फळ आहे. म्हणजे हे जरा छोटं आहे बघा छोटा जरा साईजने. पत्ता डाग आहे म्हणून 800 आहे. ओके. आणि प्युअर देवगड तुम्हाला 1000 पासून आहे. हे देवगडचं 1000 पासून आहे. ओके. पायरी आहे हा. पायरी कसा. पायरी हा 1000 रुपये आणि मोठा पायरी हा 1300 रुपये. ओके. पण ह्याला काय सुरेख रंग आलेला आहे. 1300 आणि पायरीच्या वासानेच आहे ना मन भरून जातं एकदम. सुंदर पायरी. आणि खायला तर अतिशय टेस्टी आणि छान लागतो. केसर होता हा एक केसर साईज होती. केसरची साईज बघू शकता मस्त मोठा आहे. आणि ह्या राजापुरी असे राजापुरी कसं आहे. आपण नाही संपलेत ते आता. पण कसं आहे त्याचं. 800, 900, 1000 असा देतो आपण. डझन प्रमाणे देतो. ओके. आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहेत. हे रत्नागिरीमध्ये पायरी आहे 17 ते 18 व्हरायटी केलेले आहेत आपण बागेत आपल्या. काय म्हणता स्वतःच्या बागेत. हो. म्हणजे हात पण व्हरायटी. आणि हे कसले आहेत. हे त्यातलंच आहे ते रायवळ. रायवळातले. हे पण तसे 200-250 हो नाही. हो हो. तर बघू शकतात हे पण छान आहेत. तर नक्की तुम्ही इथे या आणि दादांच्या काउंटरला व्हिजिट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण यांना आंबा महोत्सव 2026 विलेपार्ले इथला कव्हर केलेला आहे. इथले स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इथे या व्हिजिट करा. आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओपर्यंत. बाय बाय.